उद्योजकांनी महाराष्ट्रावर मोठ्या प्रमाणात विश्वास दाखवला असून आज सुमारे 4,000 कोटी रुपयांचे सामंजस्य करार करण्यात आले आहेत। या माध्यमातून सुमारे 5,000 बेरोजगारांचा रोजगार उपलब्ध होतील असे प्रतिपादन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केले। वाकड येथील हॉटेल टिपटॉप इथे आयोजित महाराष्ट्र राज्य निर्यात पुरस्काराचे वितरण तसेच देशातील 24 तज्ञ संस्थांसोबत काम करण्यात आलेल्या सामंजस्य करार प्रसंगी ते बोलत होते। सामंत म्हणाले की पुण्यामध्ये औद्योगिक क्षेत्राचा विकास वेगाने होत आहे। विविध प्रकारच्या उद्योगांसाठी आवश्यक पायाभूत सुविधा इथे असून नवीन उद्योगांसाठी चांगली संधी आहे। पुण्याची क्षमता राज्यासह देशाला कळावी यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। यापुढे अशा प्रकारचा उद्योजकांचा मेळावा प्रत्येक जिल्ह्यात भरवण्यात येईल। यामुळे त्या जिल्ह्यात उद्योगस्नेही वातावरण निर्माण होईल। विविध उद्योजक आकर्षित होऊन तेथील उद्योगांमध्ये वाढ होईल असा विश्वास श्री सामंत यांनी व्यक्त केला। अल्ट्रा मेगा प्रकल्पासोबत सूक्ष्म व लघु मध्यम उद्योगाला चांगल्या सुविधा देणं गरजेचं आहे। उद्योजक उद्योग करत असताना त्यासाठी निर्यात ही महत्त्वाची असून हीच बाब विचारात घेऊन निर्यात धोरण 2023 जाहीर करण्यात आलं आहे। या धोरणाच्या माध्यमातून उद्योजकांना अधिक सुविधा देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे। नवीन माहिती तंत्रज्ञान धोरणामुळे राज्यात मोठ्या प्रमाणात डेटा सेंटर निर्माण होत असून आगामी काळात जगातील डेटा सेंटरचे हब म्हणून महाराष्ट्र राज्य ओळखलं जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। आगामी काळात देशातील पहिले कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण आणण्यासोबतच कृत्रिम बुद्धिमत्ता पार्क निर्माण करण्याबाबतचा विचार करण्यात येईल। राज्यात कृत्रिम बुद्धिमत्ता पार्क निर्माण करताना संरक्षण, आरोग्य, क्रीडा, कृषी आदी क्षेत्राचा विचार करण्यात येईल। कृत्रिम बुद्धिमत्तेसोबत इलेक्ट्रिकल वाहन, हायड्रोजन या क्षेत्राच्या विकासाबाबतही प्रयत्न करण्यात येत आहेत असंही सामंत म्हणाले। उद्योजकांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला पाहिजे यासाठी उद्योजकांशी सतत चर्चा करण्यात येत आहे। शासनाच्या वतीने त्यांना उद्योगपूरक सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत। त्यामुळे राज्यात परकीय गुंतवणूक वाढत असून उद्योगात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे। नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात 1,00,000 कोटी रुपयांचे प्रकल्प सुरू असून येत्या काळात गडचिरोली उद्योगनगरी म्हणून ओळखली जाईल असंही उद्योगमंत्री म्हणाले। पुरस्कारार्थींचे अभिनंदन करून ते म्हणाले, पुरस्काराला अनन्यसाधारण महत्त्व असून पुरस्कार प्राप्त व्यक्ती, संस्था यांचा आदर्श घेऊन राज्यातील इतरांनी उद्योग उभारले पाहिजे। त्या उद्योगाच्या माध्यमातून रोजगार निर्मिती झाली पाहिजे हा पुरस्कार देण्यामागचा हेतू असतो। महाराष्ट्र राज्य निर्यात पुरस्काराचे स्वरूप अधिक व्यापक करण्यासाठी उद्योजकांची समिती गठीत करण्याची सूचना केली। पुरस्काराचे प्रस्ताव समितीकडे देण्यात यावेत। प्रस्तावाच्या अनुषंगाने समितीच्या प्राप्त सूचना विचारात घेऊन आगामी काळात पुरस्काराचं वितरण करण्यात येईल असंही त्यांनी सांगितलं आहे।